आमच्या राजेश शाहू विकास आघाडी आणि मित्र पक्षाचे सगळे उमेदवार निश्चितपणे निवडून येणार याची मला 100% खात्री आहे। मध्ये आजपर्यंतचा ऐतिहासिक विजय राजेश शाहू विकास आघाडीला मिळालेला आहे, तो फक्त आणि फक्त यड्रावकर साहेब आणि मित्र पक्ष यांच्या माध्यमातून मिळालेला आहे। ज्यांनी नुकतंच कुरुंदवाड नगर परिषदेचं नगराध्यक्षपद भूषवलेलं आहे, त्या कुरुंदवाडच्या नगराध्यक्षा मनीषाताई डांगे या राष्ट्रीय शाहू विकास आघाडीच्या प्रचारासाठी प्रचार शुभारंभासाठी अर्जुनवाड या ठिकाणी आलेत। आपण त्यांच्याशी बोलूया। आपण कुरुंदवाडच्या नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी या उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघातल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेला आहात, काय सांगाल, काय भावना आहेत आणि काय सांगाल इथल्या मग आपण जनतेला? राजर्षी शाहू विकास आघाडी आणि मित्रपक्ष यांच्या वतीने आपण ही निवडणूक लढवत आहोत। कुरुंदवाडच्या राजकारणामध्ये आजपर्यंतचा ऐतिहासिक विजय राजर्षी शाहू विकास आघाडीला मिळालेला आहे, तो फक्त आणि फक्त यड्रावकर साहेब आणि मित्रपक्ष यांच्या माध्यमातून मिळालेला आहे। म्हणजे कुरुंदवाड नगरीची पहिली लोकनियुक्त महिला नगराध्यक्ष होण्याचा मान मला या आघाडीमुळे मिळालेला आहे। आणि यड्रावकर साहेबांच्या नेतृत्वावरती आणि कर्तृत्वावरती जनतेने प्रचंड विश्वास दाखवलेला आहे आणि साहेबांचं काम आज बोलत आहे। आणि त्या कामाच्या माध्यमातून निश्चितपणे या सर्वच्या सर्व पंचायत समित्यांनी जिल्हा परिषदेवरती आमच्या राजेश शाहू विकास आघाडी आणि मित्र पक्षाचे सगळे उमेदवार निश्चितपणे निवडून येणार याची मला 100% खात्री आहे। तुम्ही कुरुंदवाडच्या नगराध्यक्ष आहात आणि आता इथले जे पंचायत समितीचे उमेदवार आहेत त्यांचं माहेर कुरुंदवाड आहे, काय सांगाल या समीकरणाबद्दल आणि त्यांच्या या उमेदवारांच्या बद्दल काय सांगाल? खरं तर सीमा म्हैसाळे यांचं आणि माझं ननंद भावजेचं नातं आहे। त्यांचाही माहेरचा जोंग परिवाराचा राजकीय वारसा त्यांना लहानपणापासून लाभलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचे पती आदरणीय जितेंद्र म्हैसाळे सर यांचा सिंहाचा वाटा आहे। आणि त्यांनीही त्यांच्या क्षेत्रामध्ये म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये कोजिमाशी ही आमची फार मोठी पतसंस्था आहे, त्याचं संचालक पद आता सध्या त्यांच्याकडे आहे आणि या माध्यमातून आता त्यांचा चेहरा समोर येतो आहे। आणि म्हैसाळे परिवाराचं पूर्ण अर्जुनवाड गावामध्ये खूप मोठा सामाजिक वारसा आहे, त्यांचं काम आज जनतेला माहीत आहे आणि आमच्या ताईंचा म्हणजे सीमाताईंचा चेहरा जनतेच्या ओळखीचा आहे, त्यामुळे निश्चितपणे पंचायत समितीला आम्हाला गुलाल लागणारच आहे।